या सगळ्या प्रकरणावरती मारहाण झालेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्यात। पाहूयात त्यांनी या घटनेबद्दल काय सांगितलंय। एक लेडीज थांबलेली होती, मग ते ट्रेन मध्ये, तर ते तिची पिशवी होती वरच्या ह्याच्यावर बाकड्यावरती, तर त्या पिशवीमुळे त्या बारक्या पोरीची लात लागली। त्या पिशवीला लात लागल्याच्या नंतरून त्या लेडीजने त्या बारक्या पोरीला मारलं। तर माझ्या बहिणीचं पोरग होतं बारकं, ती म्हणलं काऊ मावशी तुम्ही मारता, तर ती म्हणली तुम्हाला बघते पुढच्या स्टेशनला गेल्यावरती। मग पुढच्या स्टेशनला गेल्यावर बघते म्हणल्यावर कुर्डवाडीतनं तिनं पारेवाडीमध्ये पोरं जमा केली, काट्या कोयते घेऊन उभा केली, आणि तिथून मग नंतरून ती पोरं एकदम सगळी आतमध्ये आली। एकदम आतमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली। त्या बाईने फोन करून एवढे मुलं बोलवले आणि पूर्ण गाडीचे डबे त्यांनी पॅकिंग केले, आणि फक्त माझा नवरा, माझे मिस्टर, ही माझी जाव आणि आम्ही आणि सगळे लहान मुलं, त्यांनी सगळ्यांनी असे वायरी कोयते लाकडं घेऊन डायरेक्ट मारायला चालू केलं। आणि मग त्याच्यामध्ये माझ्या मामीचं डोकं खूप फुटलंय, आणि मामांचं पूर्ण इथं मुक्का मार त्यांनी तुडवतच होते, कुणाचंच ऐकत नव्हते, आणि खिडकीतून ओढत होते आम्हाला ते सगळे मुलं। मग आम्ही सीटच्या खाली थोडे जण आम्ही मुलांना घेऊन लपलो, आणि हे त्यांच्याशीच होते। मग किती वेळाने शेजारचे लोक आले, ते डबे खोलून त्यांना पाठवलं। तर 15 ते 20 जणांच्या जमावाकडून अशा प्रकारची मारहाण झालेली आहे, आणि त्यानंतर आता काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं कळतंय आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे।